हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. हिवाळा स्पेशल गाजराचा हलवा. तुम्ही बघू शकता गाजराचा हलवा किती मस्त शायनी दिसतोय तर, आणि खायला सुद्धा तो तितकाच टेस्टी लागतो. तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघूयात. तर त्यासाठी आपण घेतलेले आहे 1 किलो गाजर. तर बघा, अशा प्रकारचे जे गाजर असतात हे हिवाळ्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गाजराचे हे जे वरचे साल असतात ते आपण काढून घेणार आहोत. तर बघा, आपण या सगळ्या गाजरचे आता साल काढून घेऊयात. ही साल काढल्यामुळे काय होतं, हे जे वरचे जे असे धागे धागे असतात ते पण निघून जातात आणि असा एकसारखा कलर त्या गाजराचा आपल्याला मिळतो. आणि मग आपण जेव्हा खिसतो तेव्हा एकसारखा आपल्याला तो जो खिस आहे तो मिळतो. तर बघा, अशाच प्रकारे आपण बाकीच्या गाजरचे पण असेच साल काढून घेणार आहोत. तर साल काढून झालेले आहेत, तर आता आपण हे खिसून घेऊयात. गाजर हे खूप बारीक घ्यायचे नाहीत गाजरचा हलवा बनवण्यासाठी. थोडे मीडियम स्वरूपाचे जे गाजर असतात अशा प्रकारे तसेच गाजर घ्यायचेत. तर बघा, अशा प्रकारे आपण सगळे गाजर किसून घेणार आहोत. तर बघा, आपला 1 किलो गाजरचा खीस आता तयार झालेला आहे आणि आता आपण हलवा बनवायला घेऊयात. तर हलवा बनवण्यासाठी आता आपण एक पॅन घेतलेला आहे. पॅन थोडा गरम झाल्याच्या नंतर आपण याला 2 पडी तूप घालणार आहोत. तूप यात थोडं जास्तही घातलं तर काही फरक पडत नाही. तूप व्यवस्थित वितळल्याच्या नंतर आपण यामध्ये जो गाजराचा खीस केलेला आहे तो घालूयात. अशा पद्धतीने गाजरचा हलवा जर कराल तर कधीच फसणार नाही आणि अतिशय उत्तम असा गाजरचा हलवा आपला तयार होतो. तर बघा, अशा प्रकारे आपण सगळा खीस यामध्ये घातलेला आहे. तर आता आपण याला परतून घेणार आहोत जेणेकरून या खीसला ते सगळं तूप लागेल. 5 ते 7 मिनिटांमध्ये कंटिन्यू परतल्यामुळे एक वेगळाच कलर याला येतो. बघा, हळूहळू थोडासा कलर चेंज व्हायला लागलाय. पाच ते 7 मिनिटांनंतर बघा किती मस्त कलर याला आलेला आहे. तर आता 1 किलो गाजर आपण घेतलेले होते, तर 1 किलो गाजरसाठी आपल्याला 1 पाव साखर यात घालायची आहे. तर आता आपण यात साखर घालूयात. एक किलोसाठी 1 पाव साखर एकदम मस्त योग्य प्रमाण आहे. आपण 1 पावमधून थोडीशी साखर राहू दिलेली आहे, ही आपण नंतर ॲड करणार आहोत. दोन ते 3 मिनिटांमध्ये या साखरेला पाणी सुटेल आणि थोडंसं ओलसरपणा या हलव्याला येणार. तर राहिलेली साखर सुद्धा आपण यात ॲड करणार आहोत. तर अशा पद्धतीने हलवा केल्यानंतर कधीच हलवा आपला चुकणार नाही आणि अतिशय टेस्टी असा हलवा आपला तयार होतो. तर बघा, हळूहळू आता साखरेला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, साखरेला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटू द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हे असंच कंटिन्यू परतत राहायचं आहे.
5 मिनिटामध्ये हे साखरेचं पाणी आटलं जातं. बघा अशा पद्धतीने. आणि आज आपण गाजराचा हलवा हा दूध वापरून करणार आहोत. तर त्यामुळे आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी दूध. उकडलेलं दूध घेऊयात. तर आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेऊयात. आता पूर्णपणे यामध्ये हे दूध सुद्धा आटू देणार आहोत. बरेच जण हलवा बनवताना त्यामध्ये दुधावरचे साय किंवा क्रीम वापरतात, तर आज आपण दुधाचा वापर केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे किती मस्त ते दूध सुद्धा आटलेलं आहे आणि किती सुंदर कलर हलव्याला आपला आलेला आहे. तर यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत याची चव वाढवण्यासाठी बदाम काजूचे काप. हे आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकतो. आणि यातच आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून साजूक तूप. साजूक तूप यासाठी की याचं टेक्स्चर खूप छान येतं याला आणि याची जी शायनिंग असते ती खूप सुंदर येते. तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात. आणि याचा कलर बघा आणि किती सुंदर शायनिंग त्याला आलेली आहे. तर अशा प्रकारे एकदम मस्त असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण गाजराचा हलवा बनवलेला आहे. आज आपण दूध वापरून गाजराचा हलवा बनवलेला आहे, तरीसुद्धा त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही आणि चव तर तुम्ही विचारूच नका. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.